नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आजच्या व्हिडिओत आपण एका भावा बहिणीची कहाणी ऐकणार आहोत. गरीब भावाची आणि श्रीमंत बहिणीची ही कहाणी आहे. गरीब होणे हा श्राप असतो का, किंवा यात आपला काही गुन्हा असतो का? गरीब होण्याची काय कारणे असतात? आपण गरीब का राहतो? असे कोणते कर्म आपल्या हातून घडतात की ज्यामुळे आपण गरीब राहतो आणि आपल्याला जीवनभर गरिबीचा सामना करावा लागतो? मग आपल्या जीवनात नशीब कधी बदलते? नशीब बदलण्याआधी आपल्याला काही संकेत मिळतात का? तर मित्रांनो, आजची कहाणी ज्ञानवर्धक तसेच प्रेरणादायी आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे या कहाणीत आपल्याला मिळतील. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. तसेच कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर चला कहाणीला सुरुवात करूया. एका वाळवंटातील ही कहाणी आहे. तेथे एक नीलकंठ पक्षाची जोडी राहत होती. रात्रीची वेळ होती आणि थंडगार हवा चालत होती. नीलकंठला त्याची पत्नी म्हणते, आज मला झोप येत नाही. एखादी अशी कहाणी सांगा की ज्यामुळे रात्रीची वेळही निघून जाईल आणि माझे मन शांत होईल. पत्नीचे असे बोलणे ऐकून नीलकंठ तिला एक कहाणी सांगतो. तो म्हणतो, आज मी तुला एक गरीब भाऊ आणि श्रीमंत बहिणीची कहाणी सांगतो. एका नगरात एक शेतकरी राहत होता. त्याला 2 मुले होती. मुलाचे नाव होते राम आणि मुलीचे नाव होते काशी. जसे ते मुलं तरुण होतात तसे शेतकरी मुलीचे लग्न एका श्रीमंत मुलाशी लावून देतो. ती फार सुंदर आणि सुशील होती, म्हणून तिचे लग्न एका श्रीमंत मुलाशी होते आणि मुलासाठी एक गरीब घरातील मुलगी सून म्हणून आणतो. तसे शेतकरी पण गरीबच होता. थोड्या दिवसातच शेतकऱ्याचा मृत्यू होतो. त्यानंतर काही दिवसातच त्याची मुलगी काशी सासरी निघून जाते. शेतकऱ्याचा मुलगा राम आपल्या पत्नीसोबत शेतातील कामे करून आपले जीवन जगत होता. त्याची बहीण काशी मात्र श्रीमंत घरात असल्यामुळे तिचे श्रीमंत लोकांमध्ये येणे जाणे होते, म्हणून तिने हळूहळू आपल्या भावाकडे येणे बंद केले. ती विचार करायची, माझा भाऊ अतिशय गरीब आहे आणि तो जर का येथे आला तर त्याचा अवतार बघून इथले लोक माझ्यावर हसतील, माझा अपमान होईल. म्हणून ती कधी आपल्या भावाशी बोलायची नाही आणि कधी त्याला आपल्या घरी पण बोलवायची नाही. तिच्या भावाला पण ही गोष्ट माहिती होती की माझी बहीण माझ्याशी बोलत नाही, ती माझा तिरस्कार करते, आपण गरीब आहोत हे तिला आवडत नाही. म्हणून राम पण कधी तिच्या घरी जात नसे. एकदा काशीच्या जावेच्या मुलीचे लग्न असते, पण काशी आपल्या भावाला आमंत्रण देत नाही. जेव्हा रामला कळते की बहिणीच्या घरी लग्न आहे, तेव्हा ही गोष्ट तो आपल्या पत्नीला सांगतो. मग ती विचारते, आपल्याला लग्नात बोलवले आहे की नाही? तेव्हा तो म्हणतो, हो, आपल्याला बोलवले आहे. आणि राम आपल्या बहिणीच्या सासरी जाण्याची तयारी करतो. त्याच्याजवळ पैसे नव्हते, म्हणून तो उधार पैसे घेऊन आपल्या बहिणीसाठी चांगल्या चांगल्या साड्यांची खरेदी करतो. ज्या मुलीचे लग्न होते तिला सुद्धा चांगली अशी भेटवस्तू खरेदी करतो. राम आपल्या बहिणीच्या सासरी जातो. आता बहिणीची जाऊ देराणीच्या म्हणजेच काशीच्या भावाला येताना बघून पळत पळत काशीकडे जाते आणि तिला सांगते, काशी, तुझा भाऊ आला आहे आणि तो बाहेरच तुझी वाट बघत आहे. ती विचारते, माझ्या भावाने कसे कपडे घातले आहेत? तेव्हा तिची जाऊ म्हणते, तुझा भाऊ जुने फाटलेले कपडे घालून आला आहे. एवढे ऐकून काशी आपल्या घराचे दरवाजे बंद करून घेते. राम बाहेर वाट बघत असतो, पण त्याची बहीण बाहेर येत नाही. जेव्हा काशीच्या जावेला समजते की काशीचा भाऊ अजूनही बाहेरच उभा आहे, ती परत काशीला आवाज देते आणि सांगते, काशी, दरवाजा उघड, तुझा भाऊ अजून बाहेरच उभा आहे. नाईलाजाने काशी दरवाजा उघडते आणि आपल्या जावेला सांगते की ताई, मी बाहेर नाही जात, तुम्ही माझ्या भावाला मागच्या दरवाजातून घरात घेऊन या. तिची जाऊ त्या भावाला मागच्या दारातून घरात घेऊन येते. राम खूप दिवसांनी आपल्या बहिणीला बघतो, त्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू पडायला लागतात. तो दुःखी आवाजात म्हणतो, ताई, तू भावाला विसरली का?
काशी भावाला म्हणते, तुला इथे कोणी बोलावले आहे? मी तर तुला आमंत्रण दिले नव्हते, तरी तू निर्लज्जसारखा येथे का आला? तुला तर काही लाज लज्जा नाही, काही इज्जत नाही. फाटलेले कपडे घालून इथे आला. कमीत कमी माझ्या इज्जतीचा तरी विचार करायचा हवा होता. माझ्या मान सन्मानाचा तरी विचार करायला हवा होता. काशी आपल्या भावाला नको ते बोलते. राम मान खाली घालून चुपचाप आपल्या बहिणीचे बोलणे ऐकत राहतो. एक शब्दही बोलत नाही. त्यानंतर काशी आपल्या भावाला एका खोलीत घेऊन जाते आणि सांगते, तू चुपचाप येथे बसून राहा. असे जुने फाटलेले कपडे घालून बाहेर निघू नको. मी सांगत नाही तोवर इथेच बसून राहा. राम म्हणतो, ठीक आहे ताई, मी इथेच बसतो. काशी बाहेर जाऊन दार बंद करून घेते. 3 दिवस होतात, पण काशी आपल्या भावाला बाहेर बोलवत नाही. तिकडे अन्न पाण्याशिवाय रामची तब्येत बिघडते. तो आजारी पडतो, कारण 3 दिवसापासून बहिणीने साधे पाणीसुद्धा त्याला प्यायला दिले नव्हते. 3 दिवसानंतर राम हळूहळू दाराजवळ जातो आणि दार वाजवतो. त्या दाराचा आवाज काशीची जाऊ ऐकते आणि बघते की दरवाजा कोणीतरी वाजवत आहे. ती दरवाजा उघडते आणि बघते तर काय, आत काशीचा भाऊ बेशुद्ध अवस्थेत तेथे पडला आहे. काशीची जाऊ त्याला बाहेर काढते आणि विचारते, तुला इथे खोलीत कोणी बंद केले? तो बिचारा लाचार होता. तो कसे सांगेल की माझ्या बहिणीनेच मला इथे बंद केले आहे. तो म्हणाला, मी आत बसलो होतो, पण माहीत नाही चुकून कोणीतरी दरवाजा बंद केला असेल. एवढे सांगून तो बाहेर जातो आणि सरळ आपल्या घरी निघून जातो. अन्न पाण्याविना तसाच रस्त्याने चालत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. 3 दिवसापासून त्याने साधे पाणीसुद्धा पिलेले नव्हते. त्याला अचानक चक्कर यायला लागतात. तो पडणारच होता. तेवढ्यात तेथे एक म्हातारी आजी येते आणि आजी आपल्या मांडीवर त्याचे डोके ठेवून त्याला झोपवते. थोड्या वेळानंतर राम शुद्धीवर येतो आणि बघतो की त्या म्हाताऱ्या आजीच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपला आहे. तो उभा होतो आणि त्या आजीला नमस्कार करून विचारतो, आई, तुम्ही कोण आहात? ती म्हातारी स्त्री साक्षात देवी लक्ष्मीचा अवतार असते. कारण रामची पत्नी देवीची मनापासून सेवा करायची, रोज देवीची पूजा करायची. म्हणून जेव्हा राम चक्कर येऊन पडणार असतो तेव्हा देवी अवतरित होऊन त्याला आपल्या कुशीत घेते. तो सिद्धीवर आल्यानंतर देवीला नमस्कार करून जायला लागतो. तेव्हा ती म्हातारी आजी म्हणते, बाळा, तू कुठून आला आहेस आणि कुठे जात आहे? तेव्हा राम म्हणतो, आई, मी माझ्या बहिणीच्या सासरी गेलो होतो. तिथे तिच्या जावेच्या मुलीचे लग्न होते आणि आता मी माझ्या घरी जात आहे. तेव्हा म्हातारी आजी म्हणते, बाळा, तू जर का तुझ्या बहिणीच्या घरी लग्नात गेला होता तर तुझ्या बहिणीने तुला काहीच दिले नाही का? तेव्हा तो म्हणतो, आई, आता तुमच्यापासून काय लपू? तुम्ही तर माझे रक्षण केले आहे. तेव्हा त्या आजीला सर्व घडलेली हकीकत राम सांगतो. त्यानंतर ती देवीरूपी आजी म्हणते, बाळा, तू चिंता करू नको. इथून थोड्या अंतरावर माझा एक बगीचा आहे, तेथे तू चल. राम त्या म्हातारीबरोबर त्या बागेत जातो. माझ्या या सर्व बगीचेत खूप मोठे मोठे टरबूज आणि काकडी आहेत. तू ते तोडून एखाद्या पिशवीत टाकून घे आणि घरी घेऊन जा. जेव्हा तुला तुझी पत्नी आणि मुले विचारतील की तुम्ही बहिणीच्या घरून काय आणले, तेव्हा तू हे टरबूज आणि काकडी त्यांना दे आणि सांग, हे दिले आहे माझ्या बहिणीने. तुझी इज्जत आणि मान सन्मान सांभाळला जाईल. एवढे ऐकून राम त्या बागेतील काकडी आणि टरबूज तोडून घेतो आणि पिशवीत भरून तेथून निघून जातो आणि सरळ आपल्या घरी येतो. रामचे लहान लहान मुलं आनंदाने उड्या मारून म्हणू लागले, बाबा आले, बाबा आले, आणि विचारू लागले, बाबा, तुम्ही लग्नात गेले होते तर तेथून काय आणले? रामने बरोबर आणलेली पिशवी बायकोच्या हातात देऊन तो तेथून निघून जातो. नंतर रामची बायको ती पिशवी उघडते तर त्यात सोन्याचे टरबूज आणि सोन्याची काकडी दिसते. ते बघून तिला आनंद होतो आणि ती विचार करू लागते, आमच्या गरिबीवर माझ्या नंदेला दया आली म्हणून तिने एवढे सगळे धन पाठवले आहे. ती तसे टरबूज कापते तर त्यात काय, बियांच्या जागेवर हिरे मोती होते. रामची पत्नी त्याच्याकडे जाते आणि त्याला सांगते, तुम्ही तर लग्नात गेले होते
मग हे एवढे सगळे धन कुठून आणले? रामूला वाटले हिने टरबूज आणि काकड्या बघितल्या म्हणून ती असे म्हणत असावी की लग्नातून काय आणले, लाडू किंवा मिठाईच्या ऐवजी हे काय घेऊन आला. पण त्याला कुठे माहीत होते की पिशवीत काय निघाले ते. राम म्हणाला, बहिणीने जे दिले ते मी घेऊन आलो आहे. मी पिशवी उघडून नाही बघितली. ती पतीचा हात धरून घरात घेऊन जाते आणि सांगते, हे बघा, दीदीने आपले नशीबच बदलून टाकले. किती सारे हिरे मोती आणि सोनं दिले आहे. आता राम समजून जातो ती म्हातारी आजी कुणी सामान्य स्त्री नसून साक्षात माता लक्ष्मी होती. पण राम आपल्या पत्नीला काहीच सांगत नाही. त्याच्या पत्नीला असे वाटत होते की सर्व काही माझ्या नंदेने पाठवले आहे. आता राम त्या मिळालेल्या धनातून एक सुंदर बंगला बांधतो आणि अतिशय शानदार तसेच अलिशान जीवन जगायला लागतो. त्याच्या बायकोला अजूनही असेच वाटत होते की हे सगळे आपल्या नंदेने दिले आहे. ती आपल्या पतीला म्हणजे रामला सांगते, तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन या. खूप वर्ष झाले त्या माहेरी आल्या नाही. एकदा त्यांना घेऊन या. त्यांच्यामुळे आज आपल्याजवळ एवढे छान घर आणि अलिशान जीवन आहे. पत्नीचे ऐकून राम आपल्या बहिणीच्या घरी जातो आणि त्याच दारात उभा राहतो जिथे काही वर्षांपूर्वी तो उभा राहिला होता, जेव्हा तिच्या जावेच्या मुलीचे लग्न होते. आता मात्र त्याचा रुबाब वेगळाच होता. त्याला बहिणीची जाऊ बघते आणि काशीला म्हणजे रामच्या बहिणीला सांगायला जाते. जणू कुठून राजा महाराजा आला असावा असे तिला वाटत होते. ती काशीला सांगते की तुझा भाऊ आला आहे. त्यावर ती म्हणाली, तो भिकारी माझा भाऊ नाही, कारण ती आपल्या भावाला भिकारी समजत होती. तेव्हा काशीची जेठाणी म्हणाली, तो भिकारी नाही. त्याला बघून असे वाटते की कुणी राजा महाराजा आला आहे. त्याच्या मागे 4 शिपाई उभे आहेत आणि तो रथावर सवारी करून आला आहे. तू बाहेर जाऊन बघ. तेव्हा खिडकीतून ती बाहेर बघते आणि विचार करू लागते की अचानक त्याचे भाग्य कसे बदलले. तेव्हा ती घरातून निघून आपल्या भावाकडे जाते आणि भावाची माफी मागते. भावाला सांगते, मला माफ कर, मी तुला खूप त्रास दिला आहे. आणि तरीसुद्धा राम आपल्या बहिणीला काहीच बोलत नाही. त्यावेळी आमचे दिवसच तसे होते असं म्हणून तो बहिणीला सांगतो की मी तुला न्यायला आलो आहे. खूप दिवसापासून तू माहेरी आली नाहीस. तुला तुझ्या बहिणीने बोलावले आहे. काशी भावाबरोबर जायला तयार होते आणि आपल्या भावाबरोबर माहेरी येते. भावाचा तो थाट, अलिशान बंगला आणि बंगल्यात 4ही बाजूला नोकर, हे सगळं बघून काशी आश्चर्यचकित होते. रामची पत्नी नंदेची चांगलीच सेवा करत होती, कारण तिला अजूनही असेच वाटत होते की आमच्याजवळ असणारे सर्व काही नंदेमुळेच आहे, कारण रामने तिला कधी खरी हकीकत सांगितलीच नव्हती. काही दिवसांनी माहेरी राहून काशी परत जाण्याची तयारी करते. तेव्हा राम आपल्या बहिणीला एका चांभाराकडे घेऊन जातो आणि बहिणीसाठी एक बोलणारी चप्पल बनवतो. राम त्या चांभाराला सांगतो, मी तुला 8 गोष्टी सांगतो. जेव्हा माझी बहीण ही चप्पल घालून चालेल, ती चप्पल ह्या 8 गोष्टी बोलली पाहिजे. या फार अनमोल गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे, ऐक तू माझे, अज्ञानता हेच निर्धनतेचे खरे कारण आहे. दुसरी गोष्ट आहे, वेळेच्या भरोसे जो बसतो तो सदैव गरीब राहतो. विनाकर्म बदलत नाही त्याचे कधी नशीब. तिसरी गोष्ट आहे, आळस करत असतो नेहमी जो करत नाही परिवर्तन, परत परत करतो तीच कामे आणि स्वतःला म्हणतो दीन. चौथी गोष्ट आहे, गरिबीपेक्षा मोठा श्राप नाही. ज्ञान मिळवा आणि दूर करा गरिबी. वेळेला दोष देऊन कमजोर बनू नका. कर्मसाधना करून करा गरिबी दूर. 6वी गोष्ट आहे, कर्म न करता नशिबाला दोष देतो, भाग्याच्या भरोसे बसतो, तोच राहतो गरीब. 7वी गोष्ट आहे, जो अज्ञानी आहे गरिबी त्यावर करते वार. विजयी होतो युद्धात ज्याच्याजवळ आहे ज्ञान. आणि 8वी गोष्ट आहे, पैशाच्या बाजारात बदलून गेली माणुसकी, धन दौलतशी जोडले सारे, नाते झाले गरीब.
राम चप्पलवाल्याला म्हणाला, या 8 गोष्टी बोलणारी चप्पल बनव. माझी बहीण जेव्हा या चप्पल पायात घालेल तेव्हा या 8 गोष्टी तिला ऐकायला येतील आणि ह्या गोष्टी ऐकून तिला पश्चाताप होईल. राम आपल्या बहिणीसाठी हिरे मोती तसेच सोने चांदी जडित चप्पल बनवतो आणि तिला आणून देतो. तिला सांगतो, आता तू आरामात जा आणि तुझी काळजी घे. रामची बहीण आनंदाने तेथून निघते. आता रामची बहीण हिरे मोती आणि सोन्या चांदीने बनवलेली चप्पल पिशवीत ठेवून आपल्या घरी जाते. ती घरी जाऊन आपल्या जावेला तसेच सासू सासऱ्यांना ती चप्पल दाखवते. तेव्हा तिचे सासरे म्हणतात, तुझ्या भावाने एवढी छान चप्पल दिली आहे तर ती घालून तर दाखव. जेव्हा काशी त्या चपला पायात घालते त्या क्षणी चप्पल बोलू लागते, पैशाच्या बाजारात बदलून गेली माणुसकी, धन संपत्तीशी जोडले सारे, नाते झाले गरीब. अशा प्रकारे पूर्ण 8 गोष्टी ती चप्पल बोलते. जसजसे ती एक पाऊल टाकायची तसतशी चप्पल बोलायची. ह्या गोष्टी ऐकून काशीच्या सासरच्यांचा माना चुकू लागल्या. त्यांचा अभिमान क्षणात नष्ट झाला. जी काशी गरिबीमुळे आपल्या भावाशी बोलत नव्हती, त्याच्याशी दुर्व्यवहार करत होती, आता तिला स्वतःची लाज वाटायला लागली आणि हळूहळू त्यांची अधोगती व्हायला लागली. बघता बघता ते एवढे गरीब झाले की त्यांच्या घरात खायला अन्नाचा कण राहिला नव्हता. एक वेळ अशी आली की त्याच बहिणीला आपल्या भावाच्या दारात येऊन भीक मागावी लागली. शेवटी तोच भाऊ तिला पूर्णपणे मदत करतो आणि बहिणीला आपल्या घरी राहायला सांगतो की ताई, तुझ्यासाठी माझे दरवाजे नेहमी उघडे असतील, मी तुझ्या मदतीला नेहमी हजर असेन. आणि आपल्या बहिणीला प्रेमाने जवळ घेतो आणि पुन्हा एकदा आपल्या बहिणीचा संसार मांडून देतो. तर मित्रांनो, ह्या गोष्टीतून आपल्याला हीच शिकवण मिळते, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. आजच्या कहाणीत एवढेच सांगायचे होते. ओम नमः शिवाय.